कार्यकर्ता झाल्यावर पुढारी मान्यता देईल, पण महाराज परमार्थ करून सुद्धा संत लवकर मान्यता देत नाहीत. कारण का तर आपण परिपूर्ण नाहीत म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एका मराठ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला तुका. शेती गेली, महाजनकी गेली, सावकारकी गेली, दुकानदारकी गेली, पण आमच्या जीवनात भगवान श्री ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आली. काय गोड बोलतात तुकोबराय. ज्ञानेश्वरी जीवनात आली तर त्या ज्ञानेश्वरीचा सुगंध आम्हाला चाखायला मिळाला. परिणाम काय झाला? परिणाम हा झाला, ज्ञानोबराय सारख्या संतांनी आम्हाला मान्यता दिली, म्हणून आमचं जीवन परिपूर्ण झालं. विठाला म्हणून अभंगातून सांगायचं तात्पर्य एकच आहे की संगत माणसाला जीवनाचा सुगंध आणून देते आणि संगतच माणसाच्या जीवनाला बर्बाद करते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मला सांगा, जर कर्णाने संगत भगवान श्री कृष्णाची केली असती तर कर्णाच्या जीवनाचं सोनं झालं असतं. पण कर्णाने संगत कोणाची केली? तुम्ही बोलत राहा. कर्णाने संगत कोणाची केली? कर्णाने संगत केली ती दुर्योधनाची. एवढं गोड वर्णन आहे महाभारतामध्ये. कर्णाने संगत केली, पण हळूहळू दुर्योधनाने, दुर्योधनाच्या मामाने त्या कर्णाचा कसा नाश केला तुम्हाला एका शब्दात ऐकायला मिळेल. काय झालं? ज्या वेळेला महाभारताचं युद्ध ठरलं गेलं, एकीकडून पांडव आहेत, एकीकडून कौरव आहेत. संगत सांगतो, एकीकडून काय? पांडव आहेत आणि एकीकडून कौरव आहेत. भगवान श्रीकृष्ण सांगतात, दुष्टांना मारणं याच्यामध्ये धर्म आहे. नालायक माणसाला दुःख देणं धर्म आहे. नालायक माणसाला उठून लावणं धर्म आहे. विठाला विठाला. हो, म्हणून या जन्मामध्ये 3 गोष्टी जे माणसं करतात ना, त्यांना मारल्याच्या नंतर शास्त्र सांगतं कोणतंच पाप लागत नाही. नंबर 1 मद्यपान, नंबर 2 जुगार आणि नंबर 3 परस्त्री संग. आणि या तिन्हीमध्ये नाचणारा दुर्योधन आहे. अर्जुना, कोणताही विचार नको करू, त्या दुष्टाला मार. कर्ण बाजूला आहे, संगत सांगतो कर्ण बाजूला आहे. कर्णाने एक मागणी केली दुर्योधनाकडे. एक मागणी केली आहे की दुर्योधन महाराज, इतक्या दिवसापासून तुमच्या पार्टीत आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं का, तुमच्या पार्टीत आहे, पण 1,00,000-2 लाख रुपयाचं काम आम्हाला द्यावं अशी आमची अपेक्षा होती. आणि कारण कर्ण दुर्योधनाचा उजवा हात होता. कर्णाला जवळ बोलवलं. हे वाक्य शकुनीने ऐकलं आणि शकुनीने सांगितलं, कर्णाला नुसतं आश्वासन दे, काम काहीच करायचं नाही. याचं नाव राजकारण आहे. विठाला विठाला. आणि मग काय, त्याला जवळ घेतलं. शकुनी लांबून पाहतोय कर्णाची मनस्थिती. नाही कळलं तुम्हाला अजून? कर्णाची मनस्थिती पाहतोय. जर कर्णाला फुगवलं नाही तर कर्ण पक्ष बदलेल, आणि कर्णाने पक्ष बदलला तर दुर्योधन हरल्याशिवाय राहणार नाही. ही दुर्योधनाच्या अंतकरणात असणारी गाठ वळवळ करत असताना मामा जवळ गेला आणि मामाने सांगितलं, जवळच्या माणसाला कामाचं आश्वासन द्यायचं असतंय, त्याला जर काम दिलं तर तो फुटल आणि हरल्याशिवाय राहणार नाही. याचं नाव राजकारण आहे. विठाला विठाला. मग 2-3 वेळेस जाण्याचा योग आला. बबन महाराज 2-3 वेळेस जाण्याचा योग आल्याच्या नंतर परत पुन्हा ही सगळी मजा भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरून बघत होते. अर्जुना, तू आता नुसतं बघत राहा की दुष्टांच्या बाजूकडून माणूस गेल्याच्या नंतर त्या माणसाचा कसा घात होतो हे तुला पाहायला मिळेल. मला सांगा, 5 पांडवाचाच भाऊ कर्ण आहे. एकीकडून अर्जुन जातोय आणि कर्ण दुर्योधनाकडून जातो, तर त्या कर्णाची माती होते. कोणामुळे झाली हो माती? कोणामुळे झाली बोला ना. आणि मी गाय म्हणून जर घट मध्ये बोलतो. विठाला विठाला. हो, आणि बोलण्याचं कारण आहे, मला माझ्या गावाची काळजी आहे. त्याचं कारण आहे, चुकीच्या मार्गाने जाल तर तुम्ही बर्बाद व्हाल. ही संगत आहे. चुकीच्या मार्गाने जाल तर तुम्ही बर्बाद व्हाल. आणि बर्बाद झालेल्या माणसाला, चुकीच्या माणसाला माणसं जवळ घेत नाहीत. हे महाभारत शिकवत आहे. चुकीच्या माणसाला कोणी बसू देत नाही जवळ. दारू पिणाऱ्या माणसाला जगात किंमत नाही. जुगार खेळणाऱ्या माणसाला या जगात किंमत नाही. परस्त्री संग करणाऱ्या माणसाला या जगात किंमत नाही. माणसं जवळ घेत नाहीयेत.
काय करत नाहीयेत? माणसं जवळ घेत नाहीयेत. दुर्योधनाच्या जवळ कर्ण आल्याच्या नंतर कर्णाने काना सांगितलं, दुर्योधना आता 5 दिवस वाट बघेल. माझं काम जर केलं तर मी इथे राहील, काम नाही केलं तर मी बदलेल. दुर्योधन पळत गेला मामाकडे आणि मामाने त्याला एक शक्कल सांगितली, ती राजकारणात ती अतिप्रिय आहे. विठाला विठाला अतिशय प्रिय आहे. दुर्योधना, हस्तिनापुराच्या राज्याच्या गादीवर बसलास, तुझ्या इतका बेअक्कली माणूस मी या जगात अजून पाहिला नाही. म्हणे का? पण मोठे माणसं गादीवर बसल्यावर अक्कल नाही वापरली तर खाली बसणारे माणसं त्याला शानपणा शिकवत असतात. शकुनी सांगतो. म्हणजे एक काम कर, कर्ण जवळ आला ना, कर्णाला काम झालेला कागद दाखव, कामावरची सही करू नको. काय राजकारण आहे, काय महाभारत आहे? सही करू नको, काम झाल्याचा दाखला दाखव. आणि नुसता दाखला दाखवला, परिणाम असा झाला, शेवटी कर्णाची माती झाली, दुर्योधनाची माती झाली. पण दुर्योधनाच्या फॉर्मवर, कर्णाच्या फॉर्मवर दुर्योधनाला शकुनीने सही करू दिली नाही. ही संगतीचा परिणाम आहे. विठाला 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 विठाला. हा संगतीचा परिणाम आहे. कोणाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. तसं तुकोबाराय म्हणतात, आम्हाला आमच्या जीवनात ज्ञानोबाराय सारख्याची संगत घडली आहे, ज्ञानेश्वरीची संगत घडली आहे. परिणाम काय झाला? परिणाम हा झाला, जसं चंदनाने बोरीला सुगंध दिलाय. बोर शब्दाचा अर्थ आहे कपटी माणूस. बोर कोणाला म्हणलंय? कपटी माणूस. त्या बोरीचा असा काटा असतो बघा, माग सरकलं तरी खूप असतो आणि पुढं सरकलं तरी खूप असतो. अशा बोरीच्या स्वभावाचे काही माणसं तुकोबाराय म्हणतात. बरं का? सगळं संपल्यावर मला माणसं कळले की माझे कोण आणि लांबचे कोण. विठाला 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 विठाला. माझे कोण आणि लांबचे कोण म्हणजे कोण? बोरी. मला सांगा, असे कपटी माणसं संतांकडे गेल्याच्या नंतर संत त्यांचा उद्धार करतात. काय करतात? बोला ना. संत त्यांचा उद्धार करतात. मला सांगा, बोरीच्या संगतीला नाही, चंदनाच्या संगतीला बोर आली आहे. बोर आली तर चंदनाने विचार नाही केला, बोर संगतीला आली आहे पण बोरीचा काटा मला टोचेल आणि मला वेदना होतील. वेदनेकडं पाहिलं नाही, आपला सुगंध निस्वार्थपणाने त्या बोरीला देऊन टाकला. तसं संतांनी आपलं काहीच पाहिलं नाही, म्हणजे काय? आपली जात पाहिली नाही, आपला सुगंध देऊन टाकला. अभंगाचं दुसरं चरण. संताने गुण दोष याती न विचारी काय, 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 ठाव दिला पायी आपलिया आपलिया आपलिया, ठाव दिला पायी आपलिया आपलिया आपलिया, गुण दोष याती न विचारी काय, गुण दोष याती न विचारी काय, ठाव दिला पायी आपलिया आपलिया आपलिया, ठाव दिला पायी आपलिया आपलिया आपलिया, गुण दोष याती न विचारी काय, गुण दोष याती न विचारी काय. संत कशेत गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. ठाव शब्दाचा अर्थ आहे संतांनी आम्हाला आधार दिलाय. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? कुटुंबात, संसारात जर एक गोष्ट चुकली ना,
तर कोणीच त्या माणसाला आधार देत नाही, त्याचं नाव संसार आहे. आणि अशा संसारात पिळून निघणाऱ्या माणसाला ज्ञानोबाराय जवळ घेतात, तरी माणसं ज्ञानोबारायकडे जात नाहीत. ज्ञानोबाराय तुमच्यातला गुण पाहत नाहीत. चाल जर गायची म्हणलं ना, स्वरातून गेली तर माणसं कसं तरी तोंड करतात, कारण त्याचा गुण पाहतात. संत तुमचं किती चुकलं हे पाहत नाहीत. नाही कळालं? विठाला विठाला संत कधी पाहत नाहीत. संतांकडे नम्रता नावाचा वृक्ष आहे. जो कोणी जातीचा येईल त्यांना आम्ही आपलंसं करू. म्हणून ज्ञानोबारायच्या वारीमध्ये, पंढरपूरच्या वारीमध्ये, पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेत असताना तुम्ही कोण्या जातीचेत विचारलं जात नाही. कोण्या जातीचेत विचारलं जात नाही. मला एक जण असा म्हणला होता महाराज, बरं का मी तुम्हाला सांगतो, मला एक जण असा म्हणला होता, महाराज चाल कोणी म्हणावी, मी घडलेली घटना सांगतो, चाल कोणी म्हणावी. तर मी त्यांना सांगितलं, ज्याला चांगलं गाता येतं त्यांनी चाल म्हणावी. नाही नाही, पण जातीवर सांगा ना, कोणी मंडपात चाल म्हणावी. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, जर इथं दुसऱ्या जातीचा माणूस कीर्तनाच्या मंडपात आला आणि जर तुम्ही त्या माणसाला हाकलून दिलं तर करोडो जन्माचं पाप तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं लागतं. कारण तुम्ही आलेल्या माणसाला भक्तीमध्ये रंगून न देता तुम्ही भक्तीतून वेगळं करत असाल तर देव तुम्हाला माफ नाही करणार. विठाला हो. म्हणून ज्ञानोबारायच्या प्रांगणामध्ये ज्यावेळेस वारकरी संप्रदायाची बैठक बसली गेली, त्यावेळेला सगळ्या जातीचे संत ज्ञानोबारायच्या सानिध्यात होते ना. महार नावाचे संत आहेत. कोण? चोखोबाराय. ज्ञानोबारायने आपल्या मांडीला मांडी बसवली. ज्ञानोबाराय जातीने ब्राह्मण आहेत आणि त्यांच्या मांडीला महाराच्या माणसाची मांडी आहे. ते नाही म्हणले तुम्ही महारेत जरसक बाजूला सारखा. ब्राह्मण असणाऱ्या ज्ञानोबारायनी महाराची मांडी बाजूला केली नाहीये. आपण जर पंक्तीतून उठत असू ना, याला कुणीच माफ नाही करणार. विठाला विठाला म्हणून ज्ञानोबारायनी जे कोणी येईल, मी ज्ञानोबाराय काय बोलतो माहितीये का, कारण जगद्गुरु तुकोबारायचं परिपूर्ण जीवन कोणासाठी झालं असेल तर त्याचं कारण ज्ञानोबाराय. तुकोबाराला विचारलं, महाराज तुमचं परिपूर्ण जीवन होण्यासाठी तुम्ही काय केलं? तर महाराज म्हणतात, एकच काम केलं. काय काम केलं? आमचं जीवन सगळं बोरीसारखं होतं, पण आम्ही संगत चंदनाची केली तर आमचं जीवन परिपूर्ण झालं. अभंगाचं प्रथम तुकोबाराय वर्णन करतात, संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या. महाराज म्हणतात, आमच्या जीवनाचं कसं झालं तर बोरीने चंदनाची संगत केल्यामुळे चंदनाने विचार नाही केला, चंदनाने बोरीला सुगंध दिला. तसं आम्ही ज्ञानोबारायची संगत केली तर ज्ञानोबारायने आमच्या जीवनाला आध्यात्मिक सुगंध दिला. विठाला विठाला आध्यात्मिक सुगंध दिला. जसं कीर्तन करता करता कसं कीर्तनकाराला गुळाचा सुगंध घ्यावा वाटतो, गुळ कसा सुगंध घ्यावा वाटतो, तसं तुकोबाराय म्हणतात, आम्हाला चंदनासारखा, जसा चंदनाने बोरीला सुगंध दिला आबा, तसं ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीचा सुगंध आम्हाला मिळाला तर आमचं जीवन परिपूर्ण झालं. बरं का, कीर्तनकाराने कीर्तन करताना गुळ खाऊ नये. त्याचे दोन कारण आहेत. पहिलं कारण आहे, कीर्तनामध्ये जर गुळ खाल्ला तर तुमच्या मुखातून 2 तास शब्द निघतात, ते ब्रह्मवाक्य असतात. आणि असं ब्रह्मवाक्य जर उष्ट झालं तर त्याचं पाप तुम्हाला लागतं, असं संस्थेचे शिंदे माऊली सांगतात. म्हणून गुळ खायचा नाही, पहिलं कारण. आणि दुसरं कारण काय? दुसरं कारण माझ्या अनुभवातलं तुम्हाला सांगतो. विठाला विठाला दुसरं कारण असं आहे, मी एका गावामध्ये कीर्तनासाठी गेलो आणि कीर्तनासाठी गेल्याच्या नंतर महाराज गुळाचे बारीक बारीक खडे नव्हते, असा घट्ट झालेला गुळ होता आणि असा समोर मांडलेला आणि एक बारीक पोरग ठेवलं. ते पोरग काय करायचं, असा गुळ तोडायचं, अशी गोल गोळी करायचं आणि याच्यावर ठेवायचं. त्यांनी गोल गोळी ठेवली की मी लगेच तोंडात टाकायचो. टाळकरी हसायचे, इकडले माणसं हसायचे. मला वाटायचं कीर्तन चुकलं काय. मी टाळकऱ्याला म्हणलो, काय झालो? काय नाही मस्त चालू आहे म्हणले. त्या पोरांनी पुन्हा गोळी केली, इथं ठेवली. त्यांनी ठेवली की मी खाल्ली.
पुन्हा लोक जास्तच हसायला लागले. मी त्यांना म्हणलं नेमकं काय झालं मला सांगा तरी. नाही नाही म्हणले, चलू दे मस्त चालू आहे कीर्तन. मी तिसऱ्यांदा पुन्हा त्यांनी गोळी केली, पण गोळी करायच्या अगोदर तिने 2 कांडे नाकात घातले. मग मला कळालं विठाला विठाला. नाकात बोट घालून गोळी तयार केलेली महाराजाच्या स्टँडवर मांडली. हे कळाल्यापासून मी तिथून पुढे गुळ कधीच नाही खाल्ला. विठाला विठाला कधी खाल्ला नाही. गुळ का खाऊ नये तर त्याचं शिंदे माऊली कीर्तनामध्ये संस्थेत सांगायचे की आपण बोलत असतो ते ब्रह्मवाक्य आहे. जरी माणसाला इथं बसलेल्या माणसांनी त्या वाक्याची निंदा केली, पण एखाद्या माणसाने ते वाक्य घेतलं तर त्या वाक्यापासून तुमचं जीवन बदलेल. आणि ते जीवन बदलणारं वाक्य जर उष्ट झालं तर त्याचं पाप कोणाला लागेल. विठाला विठाला. महाराज 2 चरण झाले, पण ज्ञानेश्वरीचा सुगंध नाही सांगितला. ज्ञानेश्वरीचा सुगंध घेत असताना काय माहितीये का शिवाजी महाराज, बोर जर चंदनाकडे गेली तर चंदनाचा सुगंध मिळेल ना. बोर कोणाकडे गेल्यावर सुगंध मिळेल, चंदनाकडे गेल्यावर सुगंध मिळेल. बोरीने जर आपलाच पक्ष बाजूला मांडला तर चंदन तिला सुगंध देईल का. याचा अर्थ काय, तुम्हाला ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीकडे जावं लागेल. ज्ञानेश्वरी तुम्हाला सुगंध दिल्याशिवाय राहणार नाही. पण आपण ज्ञानेश्वरीकडे जाणार नाही, आपण सटवाईकडे गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. आणि मला सांगायचंय महाराज, मी कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतो आणि मला थोडंसं गावात सांगायचंय, जे देव ज्ञानोबर ऐकून भीक मागून आणतात आणि अशा देवांकडे तुम्ही भीक मागायला जातात, तुमच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. का कीव केली पाहिजे तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्या देवाच्या समोर भीक मागतात का, तुम्हाला देण्यासाठी ते देव आळंदीतल्या माऊलीकडे जातात. कोणाकडे जातात, आळंदीतल्या माऊलीकडे जातात. माऊली किती श्रीमंत आहेत, अरे आमच्या ज्ञानोबराच्या दारात सुवर्णाचा पिंपळ आहे. महाराज म्हणतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले. ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आणि रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची ताकद आहे, तरी पण आपण ज्ञानोबराच्या द्वारात जात नाही. बरं का महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या अशा काही ओव्या आहेत, पण त्या अशा सांगता येत नाहीत. कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलेल्या जरा बऱ्या असतात, म्हणून आता ठेवलं कीर्तन तर ते सांगतो. ज्ञानोबराय काय म्हणतात माहितीये का, ज्ञानोबराय म्हणतात तुमचं बरं होण्यासाठी, व्यवस्थित आहे का, तुमचं बरं होण्यासाठी तुम्ही ज्यांच्या अंगात देव येतो त्यांच्याकडे जातात. सुंदर आहे, त्यांच्याकडे जातात. जे त्यांच्याकडे जातात का ते आंघोळ करून जातात, आणि ज्यांच्या अंगात देव येतो का ते पारशी असतात. तुम्ही खरं सांगा, अंगात देव कसं येत असेल. हे ज्ञानोबरायचं विधान आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात अट्टहासाने भक्ती केली तरी हृदयाच्या आसनावरती परमात्मा लवकर येत नाही, देव लवकर येत नाही. मग एवढा निर्मळ देव इतक्या अस्वच्छ आणि इतक्या घाण अंतकरणामध्ये बसला कसा. विठाला विठाला. झालंय काय माहितीये का, झालंय काय, कातड्याची संगत करण्याची सवय लागल्यामुळं माणसाला चंदनाच्या संगतीत जावं वाटत नाही. संगत कोणाची करावी वाटते माणसाला, कातड्याची संगत करावी वाटते. ज्ञानोबरायचा सिद्धांत आहे, दृष्टांत आहे. ज्ञानोबराय म्हणतात, एकदा जंगलामध्ये एक कातड्याचा व्यापार करणारा माणूस होता. पण तो कातड्याचा व्यापार करायचा, पण राजाचं त्या जंगलात जाणं झालं. राजा भरपूर फिरला, पण राजाला घरी येण्यासाठी रस्ता सुधरत नव्हता. म्हणून परिणाम असा झाला की राहण्यासाठी त्या कातड्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरी राजा गेला. राजा चंदनाच्या सुगंधामध्ये राहणारा कातड्याच्या संगतीत गेल्यावर राजाला झोप आली असेल का, आली असेल झोप. राजा रात्रभर बेचैन, बाहेर जावं तर मरावं लागेल. मग मरण्यापेक्षा कातड्याचा सुगंध रात्रभर घेऊ आणि आपल्या राजवाड्यात जाऊ. सकाळ झाल्यावर त्याचे सेवक आले, सेवकाने त्या राजाला घेतलं आणि निघून गेले. पण राजाचे मन बेचैन होतं. एथ म्हणी गजबज झाली, म्हणून अपयशी कीर्ती आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. ज्ञानोबराय म्हणतात, वीर असणारा राजाचं मन कन्फ्युजन झालं, बेचैन झालं. काय करावं तर त्याला असं वाटलं, माझ्याकडे राज्य आहे,
म्हणून मी त्या राज्यामध्ये त्या कातड्याच्या संगतीत राहणाऱ्या व्यापाऱ्याला राज्यात नेतो आणि एकदा त्याला चंदनाचा सुगंध दाखवतो, म्हणजे त्याला कातड्याच्या सुगंधाचं काही वाटणार नाही. म्हणून तो व्यापारी आणला आणि राजाने चंदनाच्या खोलीत कोंडला. किती बरं वाटलं असेल त्याला. सकाळी कडी उघडली शिवाजी महाराजांनी, त्याला विचारलं कसं काय वाटलं. ते म्हणे लय बेकार वास होता राव. त्याने काय सांगितलं, महाराज लय बेकार वास होता म्हणला, त्या वासाबरोबर मला राहावं सुद्धा नव्हतं वाटत. चुकी कोणाची आहे. विठाला विठाला. त्या व्यापाऱ्याची चुकी नाहीये, त्या व्यापाऱ्याला कातड्याच्या सुगंधात राहण्याची सवय आहे. त्याला चंदनाचा सुगंध कधी गोड वाटणार आहे. म्हणून माणसं कीर्तनला ई म्हणून येत नाही. त्याचं कारण हे विठाला विठाला. त्याचं कारण आहे महाराज. मी महाराजांना माहिती आहे की कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही सांगत असतो. मला सांगा, अंगावरले कपडे विकत घ्यायचे असल्यावर तुम्ही कपड्याच्या दुकानात जाणार. मग कपड्याच्या दुकानात गेल्याच्या नंतर जर तुम्हाला पैठणी साडी 5,000ची घ्यायची, बरोबर आहे, दुकानात गेले, पैसे नसतील तर फाटणारं वस्त्र विकत मिळत नाही. नाही कळालं. पैसे नसतील तर वस्त्र मिळत नाही. तसं पुण्य नसेल ना तर कीर्तनाच्या मंडपात येता येत नाही. विठाला विठाला. जन्मांतरी असेल पुण्य सारे, तरीच नाम दिवाद्रे, येईल श्रीरामाचे. जन्मांतरी असेल पुण्य सामग्रे, तरीच नाम दिवाद्रे, येईल श्रीरामाचे. जन्मोजन्मांतराची पुण्य सामुग्री असल्याशिवाय देवाचं नामचिंतन माणसाच्या मुखाला येत नाही येत माणसाच्या मुखाला. त्याला जन्मोजन्मांतरीचं पुण्य असावं लागतं. असो, जसं कातड्याच्या संगतीत राहणाऱ्या माणसाला चंदनाच्या संगतीचा आणि चंदनाच्या खोलीत कोंडण्याचा काही परिणाम नाही झाला, तसं ज्ञानेश्वरी घरात आहे पण तिचा सुगंध घेण्याची सवय नसेल तर ज्ञानेश्वरी सुद्धा तुम्हाला विटल्यासारखी वाटते. का तर तुम्हाला कातड्याच्या संगतीची आवड आहे. आणि महाराज, आवड असेल ना माणसाला तर माणसाला लाज नाही वाटत. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशेपण भुलवी आवडोनी. आवड असेल ना माणसाला तर कोणतीच गोष्ट करायला माणसाला लाज नाही वाटत. विठाला विठाला. जसं ज्ञानोबरायच्या संगतीत तुकोबराय गेले, चंदनाने जसा बोरीला सुगंध दिला, तसा ज्ञानोबरायनी जगद्गुरु तुकाराम महाराजाला भक्ती पंथाचा सुगंध दिला. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संताने सरता केलो. संताने सरता शब्दाचा अर्थ काय की मी परिपूर्ण झालो, मला संतांच्या मंडळीमध्ये मान्यता प्राप्त झाली. महाराज, मान्यता प्राप्त होण्यासाठी 5 घटक सांगितलेत. घटक सांगू आणि सेवा संपू. विठाला विठाला. बोर आहे, चंदनाच्या संगतीत गेल्यावर सुगंध मिळणार आहे, ज्ञानोबरायच्या संगतीत गेल्यावर सुगंध मिळणार आहे. पण कधी मिळेल? नंबर 1 ऐका, नंबर 1, जो मनुष्य आतून मोकळा आहे. नाही कळालं? जो मनुष्य आतून मोकळा आहे त्याला ज्ञानोबराय संतांची मान्यता देतात. 1. नंबर 2, जो माणूस संसारात राहतो पण संसार माझा म्हणत नाही. नंबर 2. नंबर 3, जे माणसं परमार्थात आल्यावर परमार्थाचं अंग दाखवतात पण कट्टर प्रपंच करतात. नंबर 4, विठाला विठाला. नंबर 4, भटकणारं मन परमात्म्याच्या चरणावर ज्यांनी कायमचं समर्पण केलंय. आणि नंबर 5, देव शब्द समोर आल्याच्या नंतर ज्याच्या हृदयाची लाही होते अशाला संत मान्यता देतात. विठाला विठाला. पहिला घटक सांगितलाय आतल्या मोकळेपणाचा. पहिला घटक कोणता सांगितलाय? आतल्या मोकळेपणाचा.
परमार्थ करून जर आतला मोकळेपणा नाही ना झाला, महाराज काही काही माणसाला शब्दाला भांडणं करायची सवय आहे. बरं का, शब्दाला भांडणे करायची सवय. तुम्ही जर माघार घेतली का त्यांना वाटतं हे भेलय. ज्ञानेश्वरी वाचून बघा. तुम्ही माग सरकले का त्यांना वाटतं भेलय. पण हे माग सरकणार आहे का पुढच्या माणसाला 100 पट नालायक समजतं, हे त्याला कधीच कळत नाही ही ज्ञानेश्वरी आहे. विठाला विठाला. समजून घेण्याची प्रवृत्ती माणसाची बदलली. माणसं समजून घेण्यासाठी आता राहिले नाही. माणसाला जर एखादी चुकी झाली का तर 100 कारण माणसं सोडतात आणि त्या चुकी बरोबर आपलं आयुष्य बर्बाद करतात. अशी या पृथ्वी तलावर नानी माणसं जीवन जगतात. कसे जगतात? एका चुकीला धरून जीवन जगणारी माणसं आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, जिवंत नरकाची व्याख्या काय माहितीये का? दुष्ट माणसाबरोबर आणि अविचारी माणसाबरोबर रोज राहावं लागत असेल ना तर जिवंत नरक आहे. विठाला विठाला. म्हणून आतला मोकळेपणा संताची मान्यता प्राप्त करून देणार आहे. ज्ञानोबराय दृष्टांत देतात. ज्ञानोबराय म्हणतात, मला सांगा, तुम्ही जर आतून मोकळे नसले आणि वरून वरून लोका देखत रामकृष्ण हरी असलं तर खरं सांगा माऊलीची वारी होईल का? नाही कळलं? म्हणजे त्याला मत्सर म्हणतात बघा. मत्सर, मत इति सर. माझ्यापेक्षा कोणी पुढे गेल्यावर माझ्या पोटात दुखणं त्याचं नाव मत्सर आहे. हा मत्सर रोज पोटात आहे. आणि ज्ञानोबरायची वारी आहे, पंढरपूरची वारी आहे. किती वाऱ्या केल्यावर परमकल्याण होईल? 100 नाही, अशा करोडो जन्मात वाऱ्या केल्या आणि दुसऱ्याबद्दल गाठ असेल ना तर एकही वारीचं पुण्य त्याला प्राप्त नाही होणार. नाही कळालं? एकही वारीचं पुण्य नाही प्राप्त होणार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं सगळं संपल्यावर मला जवळचे माणसं कळाले की माझे कोण आहेत. म्हणून ऐका, परिस्थिती नाजूक झाल्यावर जेवढे माणसं कळतात तेवढे श्रीमंत माणसाला माणसं नाहीत कळत. विठाला विठाला. म्हणून संतांनी आतला मोकळेपणा सांगितला. महाराज याच्यावर प्रमाणे तुकोबरायस. जर आपल्यामध्ये आतला मोकळापणा नसेल ना तर गुपचूप प्रपंच करा. परमार्थात यायचं तुम्हाला कोणीच सांगितलं नाही. परमार्थात अजिबात येऊ नका. का? कारण तुमचं मन निर्मळ नाहीये, तुम्ही आतून निर्मळ नाहीये. महाराज म्हणतात परमार्थ चालू आहे पण चित्त शुद्ध नाही. तिथे गाथ्यातला ज्ञानेश्वरीतला बोध काहीच करू शकत नाही. काही बोध करू शकत नाही. तुम्हाला जांभळे येण्याची शक्यता आहे पण माझं गाव आहे, याच्याशिवाय मला पर्याय नाही. विठाला विठाला. चित्ताची शुद्धता नाही, काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. म्हणून दारू पिऊन नालीत पडणाऱ्या माणसाचं चित्त शुद्ध असेल आणि आतल्या गाठीचा रोज भजन करत असेल तरी त्याच्यापेक्षा काकणभर दारू पिणारा श्रेष्ठ आहे. विठाला विठाला. म्हणजे याचा अर्थ असा नाही की उद्यापासून दारूच प्यायची. याचा अर्थ असा अजिबात नाही. याचा अर्थ एकच आहे की तुमची चित्ताची शुद्धता नाही तर तुम्हाला संत मान्यता कधी प्राप्त नाही होणार. महाराज काय म्हणतात? संत मान्यता तुम्हाला कधीच नाही प्राप्त होणार. माऊलीने दृष्टांत सुंदर सुंदर दिलेत. ज्ञानोबराय म्हणतात, माणूस दिसायला सुंदर आहे बरं का, माणूस दिसायला सुंदर आहे पण मेलेला आहे आणि त्याला 10 तोळ्याचा हार घातला, त्याला शोभून दिसेल का? जसा मेलेल्या माणसाला 10 तोळ्याचा हार शोभून दिसत नाही तसं चित्त शुद्ध नसणाऱ्या माणसाच्या मुखात भजन शोभून दिसत नाही. विठाला विठाला. ज्ञानोबराय दृष्टांत देतात. मृत जैसा अलंकारीला, गाढव तीर्थी नानीला, कडू दुधिया माखीला, गुढी जैसा. ज्ञानोबराय काय सुंदर सांगतात की श्रीपत आंतरवाल्यातून गाढव उचललं आणि काशीला स्नानासाठी नेलं. आता गाढवाला काशीचं स्नान झालं, गाढव उचललं, आल्या आल्या श्रीपत आंतरवळ्याच्या उकंड्यात लोळल्याशिवाय राहणार नाही, कारण ते गाढव आहे. ते काय? गाढव आहे. मला सांगा, काशीच्या स्नानाने जन्म मरणाच्या मुक्तीची व्यवस्था आहे. स्वच्छ झालंय ना गाढव, मग आंतरवाल्यात आल्या लोळायचं कशाला?
कारण ते गाढव आहे, लोळल्याशिवाय राहत नाही. त्या गाढवासारखं आहे, गाढवासारखं. नाही कळालं? भजनात आल्यावर असं वाटतं माणसाला ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, एखादी ओळी समजली पाहिजे. जर इथून जाऊन नाही केलं तर काशीतल्या गाढवासारखं आहे असं माऊलीला म्हणायचं. विठाला विठाला. हो. तिसरा दृष्टांत माऊली देतात. माऊली म्हणतात कडू भोपळ्याला किती दिवस गुळाचा लेप दिल्यावर आतला कडू भोपळा गोड होईल? होय. किती दिवस केल्यावर असं होईल? आतून भोपळा कडू आहे आणि वरून लेप दिला, बरं जाऊ द्या, आतून चित्त निर्मळ नाही आणि वरून इथून शेंडी पोस्तोर गण ठोकलाय, शेंडी पोस्तोर गण ठोकलाय आणि आतून जळजळ आहे. काय ज्ञानेश्वरी महाराज, आतून जळजळ आहे. परमार्थ एकीकडे चालू आहे आणि एकीकडे दुसऱ्यांची श्रीमंती खपत नाही. ज्ञानोबराय म्हणतात परमार्थ करू नको, माती होईल. काय म्हणतात माऊली? परमार्थ करू नको, कारण अभंगच तसा आहे महाराज. विठाला विठाला. आणि ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवर तुम्हाला कर्माचं स्वातंत्र्य आहे. जोपर्यंत तुम्ही कर्मात सुधारणा करणार नाहीत तोपर्यंत ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीचा सुगंध तुम्हाला मिळणार नाही. महाराज ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ असा आहे की ज्ञानेश्वरीच्या समोर तुम्ही 100 वर्ष बसा, एक ओवी सुद्धा समजणार नाही. ज्ञानेश्वरीवरती प्रेम केल्याशिवाय ज्ञानेश्वरीची एक सुद्धा ओवी माणसाला समजत नाही, एक सुद्धा ओवी समजत नाही. म्हणून ज्ञानोबरायची तुकोबरायला एकच म्हणायचंय, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वर महाराजांची एक तरी ओवी अनुभवायला घ्या. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही निखळ आनंद देणारी आहे. बरं का, येरी तरी मी कीर्तनात ज्ञानेश्वरीवरच बोलतोय आणि थोडंसं ज्ञानेश्वरीवर बोलण्याचा प्रयत्न करतोय की ज्ञानेश्वरीचा सुगंध घेण्याचा विचार करा. काय होईल माहितीये का? तुम्हाला मूर्ख माणसाचा त्रास होणार नाही. नाही कळलं? मूर्ख माणसाचा ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माणसाला त्रास होत नाही महाराज. दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माणसाला समोरून माणूस पाहिला कीच कळतो याच्या मनात काय चालू आहे. इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आहे. माऊली म्हणतात पोटाला भाकर बांधून आतल्या पोटाची भूक जात नसते. आतल्या पोटाची भूक जात नाही. ज्ञानोबराय म्हणतात पोटाला वरून भाकर बांधली, आतल्या पोटातली भूक जात नाही. बरं का, आतल्या पोटाची भूक जात नाही. तशी परमार्थाची किती जरी वरून वरून आव आणली ना तर परमार्थाचा आनंद माणसाला प्राप्त होत नाही. पहिला टप्पा. दुसरा टप्पा असा आहे, किती तुम्ही सजा, पण लग्नाच्या मंडपामध्ये कपाळाला जर कुंकू नसेल तर ते लेणं जसं सोबत नाही तसं अंतकरण निर्मळ नसेल आणि वरून गण ठोकलेला सोबत नाही. हे माऊलीचं मत आहे. विठाला विठाला. ज्ञानोबरायांनी दुसरं कारण सांगितलंय. ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबरायांनी दुसरं कारण सांगितलंय. तुकोबराय म्हणतात या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर संसारात राहायचं, पण संसाराला माझं म्हणायचं नाही, माझं म्हणायचं नाही. आणि जर तुम्ही या संसाराला माझं म्हणलं तर संसार दुःख मूळ, चोईकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. ह्या संसारामध्ये तळमळ आहे, तळमळ. कशाची तळमळ आहे? ज्यांच्यावर आपण प्रेम करतो का तेच माणसं आपल्याला दुःख देतात, त्याचं नाव संसार आहे. बरं का, त्याचं नाव संसार आहे. आबा इच्छू जर माणसाला एकदा चावला का तर ठणका देतो, एवढा ठणका देतो की माणसाला वाटते पुन्हा इंचू कधी चावू नये. बरं का, संसारातले माणसं इच्छापेक्षाही बेकार आहेत. कसे बेकार आहेत? असा अर्थ आहे इच्छाला नांगी मागू नये आणि संसारातल्या माणसाला पुढू नये. तुम्हाला नाही कळालं? तोंडाच्या माध्यमातून तुकोबराय म्हणतात एवढी बेकार. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. इंचवाला फक्त मागच्या नांगीला विष आहे, दुर्जनाच्या सगळ्या अंगात विष भरलेलं आहे. तो किती ठणका मारत असेल, ठणका मारत असेल. काय झालं, एक जण संसाराला वैतागला बरं का. आणि माणसाला संसारात, प्रत्येक माणसाला वैताग येतो बरं का संसारात. कारण काय आहे, संसारात पाऊल टाकण्यागणीच दुःख आहे. पहिला टप्पा दुःखाचा, 3 टप्पे सांगितले शास्त्राने. पहिला टप्पा दुःखाचा,
तुम्ही जर व्यापलात का तुम्हाला कोणी समजून घेणारा माणूस संसारात थांबणार नाही. एक. दुसरा टप्पा, तुमच्याकडे चुकी झाली का तुमच्या चुकीला माफी करणारा माणूस संसारात आता जिवंत नाही राहिला. 2. आणि नंबर तीन, संसार वाढायचं सांगणारे जगात सगळे आहेत, पण जगात अशी एकच जणाची पत्नी आहे की तिने परमार्थ वाढून दिला, ते म्हणजे नाथ महाराजांची गिरिजाबाई. महाराज काय तुम्ही परमार्थात पडला, प्रपंचात पडलायत. ज्ञानेश्वरी वाचत असताना जेवढा माझा नवरा शोभून दिसतो तेवढा प्रपंच अट्टहासाने करताना दिसत नाही, ही म्हणणारी गिरिजाबाई आहे. म्हणून प्रपंच वाढायचं ज्ञान सांगणारे माणसं जगात भरपूर आहेत, पण अध्यात्माचं ज्ञान सांगणारे माणसं जगात पुढे आहेत. विठाला विठाला. म्हणून काय झालं, प्रपंचात वैताग आला शिवाजी महाराज, म्हणून घर सोडून गेला. शास्त्र सांगतंय लग्न केल्यावर कधीच माणसाने घर सोडून जाऊ नये. म्हणे त्रास झाल्यावर तिथंच मरावं पण जाऊ नये. आणि काय कारण उपयोग नाही. अर्थ नाही कळाला. कारण काय उपयोग नाही. कसा उपयोग नाही तर प्रपंचातले माणसं तुम्ही कुठे जरी गेला तरी व्हॉट्सअपवर फोटो टाकून का व्हायना, नंबर पाहून का व्हायना तुम्हाला शोधून आणतील, आणि आणल्याच्या नंतर काय करतील मी गावात सांगत नाही. हे दुःखच देणार आहे. म्हणून त्यांनी काय केलं, दुःखाला व्यापला आणि जंगलात गेला. आता जंगलात गेल्याच्या नंतर काय झालं, परिणाम असा झाला, जंगलात गेला आणि जंगलात त्यांनी सामुग्री नेली होती काही धान्याची. जंगलात कोपी बांधली, त्याच्यात आत राहिला. आबा ते धान्य उंदर टोकरू लागले. कोण खाऊ लागले? उंदर धान्य खाऊ लागले. उंदर धान्य खाऊ लागले म्हणून त्याला चिंता लागली. आता मी तुम्हाला विचारतो, घर कशामुळे सोडले? चिंतामुळे. अरे घरच्या माणसाने खाल्लं तर चिंता लागली, त्यांनी घर सोडल्यावर त्याला उंदराने धान्य खाल्लेली चिंता लागली. कधी मुक्त होईल? मग एक धान्य खाऊ लागला. आता त्या उंदराला नष्ट करण्यासाठी मांजर पाळली. उंदराला नष्ट करण्यासाठी काय पाळली? मांजर पाळली. आता ती मांजरीचं उंदरावर भागाणा म्हणून तिला दुधासाठी गाय पाळली. काय केलं? गाय पाळली. आणि त्या गायीची व्यवस्था लागावी म्हणून कोपीत बाई आणली. विठाला विठाला. मला सांगा, घर सोडून जंगलात जाण्याची काही गरज होती का? म्हणून तर संत महात्म्यांनी सांगून ठेवलंय, मुक्तीची प्राप्ती करायची असेल, परम कल्याण करायचं असेल तर वनवनांतरामध्ये जाण्याची गरज नाही. काय जाण्याची गरज? विठाला विठाला. विठाला विठाला विठाला. जाण्याची गरज नाही. मग हे सगळं करण्यासाठी कोणाला काय करावं लागेल? याच्यासाठी आपल्यालाच उद्धार करावा लागेल. आपुले आपण करा सोडवण संसार बंध तोडा वेगी एरवी कोश कीटकाची परी आपण आपलाची वैरी. म्हणून या जगात कोणी कोणाला दुःख देत नाही. दुःख देतं ते आपलं मन, दुःख देतं ते आपल्या बुद्धीमध्ये आलेला वाईट विचार. म्हणून तुम्ही काय करा तर तुकोबाराय म्हणतात, जसं बोर चंदनाच्या संगतीत गेल्याच्या नंतर चंदनाने कोणताही विचार न करता, जातीचा विचार नाही केला, गुणाचा विचार नाही केला, गुण दोषाचा विचार नाही केला, तर आपला सुगंध जसा चंदनाने बोरीला दिला तसा ज्ञानोबराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुगंध दिल्यामुळे आमच्या जीवनाचं सोनं झालं. तुम्ही जर आतून मोकळे असले तर ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचा सुगंध तुम्हाला मिळेल. तुम्ही संसारात राहून संसार माझा नाही म्हटलं तर तुम्हाला ज्ञानेश्वरीचा सुगंध मिळेल. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, कोण्याही माणसाला वाटतं की मला पुण्य व्हावं म्हणून मी अन्नदान करतो. महाराजांनी कीर्तन केलं परिक्रमेचं, बरं का महाराज? कशाचं कीर्तन केलंय? परिक्रमेचं कीर्तन केलंय. कायिक, वाचिक आणि मानसिक ही परिक्रमा केल्याच्या नंतर माणसाकडून तप होतं. शास्त्राने असं सांगितलंय, अनंत जन्माच्या पापाचे डोंगर चढलेले आहेत आणि त्या माणसाने जर एकदा नर्मदा परिक्रमा केली तर जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त होण्याचा त्याचा आजच मार्ग मोकळा झालेला आहे. किती पवित्र असेल नर्मदा परिक्रमा. पण ती नर्मदा परिक्रमा करत असताना, नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याच्या नंतर ते मावदं करतात ना, ते मावदं पूर्ण केलं म्हणजे तुमचा असणारा विचार,
तुमचं असणाऱ्या बुद्धीचं चातुर्य, मनाचं चातुर्य सगळे नर्मदा माता आपल्याकडे घेते आणि त्याच्या जीवनाचा उद्धार करते. मग अशा नर्मदा परिक्रमा मी कशामुळे सांगितलंय, नर्मदा परिक्रमेचा सुगंध ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांना त्यांना नर्मदा परिक्रमेची मान्यता दिली. पंढरपूरची ज्यांनी वारी केली आहे त्यांना पंढरपूरच्या मालकाने मान्यता दिली. ज्ञानोबारायची ज्यांनी वारी केली आहे त्यांना ज्ञानोबारायनी मान्यता दिली. अर्थ काय, एवढं सांगायचं कीर्तनाच्या माध्यमातून की तुम्ही चंदनाच्या संगतीत जा. तुमच्याकडं किती दोष असू द्या, चंदन तक्रार करत नाही. नाहीतर माणसं पुण्यासाठी माणसाला जवळ धरतात आणि पुण्यासाठी धरतात आणि पापच झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हे दर्शक मोकळे करतो. पाप झाल्याशिवाय माणसाकडून राहत नाही. त्याचं कारण काय, मी एक वेळेस महाराज गावकऱ्याला काय माहित नाही ही गोष्ट, मी आळंदीला शिकायला असताना परळी तालुक्यात कीर्तनला गेलो प्रकाश बाप्पा. मग परळी तालुक्याला गेलो का, मी आता जेवढा लुकडेला आहे का याच्यापेक्षा लय होतो ना, आता काय लय नाही. गेलो महाराज, आता त्या गावात गेल्याच्या नंतर परिणाम असा झाला. मला काय सांगायचंय, माणसं पुण्याकरता आणतात पण पाप कसं होतंय तुम्हाला सांगतो आणि शेवा संपवतो. गेल्याच्या नंतर त्यांच्या गावात गेलो. गावात गेल्यावर कीर्तन करायला लोक म्हणत असतात की तुम्ही कीर्तनला आलात ना महाराज, तुम्हाला आत्ता जेवायचंय का कीर्तन झालं जेवायचंय, असं लोक विचारतात. बरोबर आहे का नाही शिवाजी महाराज, असं विचारतात. त्यांनी मला विचारलं, महाराज आम्हाला असं वाटतंय की तुम्ही कीर्तन झाल्यावर जेव, तुम्हाला काही वाटत ना, मला भूक लागली आणि तुम्हाला काही वाटत. आता महाराज नवीन होतो असं म्हणजे बोलायला काही एवढं हे नव्हतं, नवीन होतं महाराज. एवढी भूक लागली मला, मी आळंदीहून एसटीने गेलो, एवढी भूक लागली आणि ठोबा रुक्माई झाल्याच्या नंतर एका सासूबाईने सुनेला सांगितलं. आता सगळे उठले बघा, विठाला विठाला. सासूबाईने सुनेला सांगितलं, रोज गावातले पाटलं महाराज लोकाला जेवायला नेतात, आजचे कीर्तनकार आपल्या घरी जेवायला. कशाला नेलंय, जेवायला चालले. महाराज त्या सुनबाईने माझ्याकडे पाहिलं आणि मला पाहून एवढाच कणकेचा गोळा तिमला. तिला वाटलं खाऊन खाऊन किती खाईल, तिला असं वाटलं आता मी म्हातारा आहे का, नाहीतर नाही ना. आणि महाराज बारीक बारीक चपात्या. त्यांनी काय केलं, गावाच्या खाली त्यांचं घर होतं. आता परिणाम काय झाला, ज्ञानेश्वर माऊली झालं की मला असं वाटायचं की कोणीतरी यावं जेवायला. इतक्यात ती म्हातारी आली. ती म्हणली, महाराज काय करा, आज इकडं जायचं नाही जेवायला, आज आमच्या घरी चला. म्हणलं आम्हाला काय, तुमच्या घरी. त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर महाराज माग किचनची रूम आणि पुढं मला जेवायला बसवलेलं, अशी मध्ये भिंत आणि असा दरवाजा, अलीकडून भिंत. सुनबाई चपात्या करायच्या, पोळ्या करायच्या आणि सासूबाई मला वाढायच्या. ती एक 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 पोळी वाढत असताना परिणाम काय झाला, मला भूक लागलेली होती. त्यांनी पहिली पोळी वाढली, मी खाऊन टाकली. त्यांनी दुसरी वाढली, मी दुसरी खाल्ली. त्यांनी तिसरी पोळी वाढली, तिसरी खाल्ली. त्यांनी चौथी पोळी वाढली आणि कणकीचा गोळा संपला. कणकीचा गोळा संपला बा. आता कणकीचा गोळा संपल्याच्या नंतर पुन्हा चपाती आणू का कशाला म्हणायचं नानी, त्यांनी म्हणावं का मला. आणि महाराज लोक उद्धट असतात बरं का, तुम्हाला अजून माहित नाही. आणि मग परिणाम असा झाला महाराज, हे मला कळालं. मग कळाल्यावर सासूबाई लटकच म्हणल्या मला, महाराज पोळी आणू का, म्हणलं आणा. महाराज आणा म्हणल्यावर सुनबाईचा पहारा चढा. ते म्हणले, हात्या तुम्ही का मस्तकावर पडतात का हो, मला ऐकू येतंय बरं का, तुम्ही मस्तकावर पडतात का म्हणे, कणकेचा गोळा संपला ना, तुम्हाला अक्कल आहे का काय. आणि महाराज किचनच्या वाटेवरून दणकंदिशी डबा आदळला. आणि तेवढ्याच सासूबाई म्हणल्या, महाराज आम्हाला असं वाटतं तुम्ही आता भात खाल्ला पाहिजे. मी म्हणलो, मी भात खाल्लाही नाही, खातही नाही, मरुस तर खाणार नाही. चपाती असली तर आणा, चपाती असली तर आणा म्हणलं. महाराज ते दोन्ही हात कमरावर ठेवले आणि दोन्ही हात कमरावर ठेवल्यावर हळूच का आवाजात म्हणल्या, सुन आता काही कर म्हणल्या, तुला कणिक तिंबावं लागते. मी तसंच बसलो बरं का, तसंच बसलो. आणि त्याच्या आधी काय काय म्हणून वाढे माहिती, घ्या घ्या महाराज घ्या घ्या, तुम्हाला भेटत नसतात. खरं सांगा महाराज, लोकांना चपात्या भेटत नसतात. घ्या घ्या म्हणले महाराज, तुम्हाला भेटत नसतात चपात्या, खा म्हणल्या. तसं म्हणल्या मी 4 खाल्ल्या. आणि महाराज तिने कणकीचा गोळा आणला, पिठाचा डबा आणला. आता कणकीचा गोळा तिंबायचा होता, पण तिपताने मी हळूच म्हणलो, मी म्हणलं आत्या आता राहू द्या म्हणलं चपात्या, आत्या आता आत व्हा म्हणलं, आता चपात्या राहू द्या. महाराज राहू द्या म्हणल्यावर हे ऐकलं सुनबाईने. तिला आनंद वाटला. आत्यामध्ये आले, हात धुवायला पाणी आणलं, घातलं, हात धुतला मी. आत्या सुनबाई आत्याला काय म्हणल्या हे मला तुम्हाला सांगायचंय. सुनबाई काय म्हणल्या माहितीये का, आत्या महाराज दिसतोय खोकडानी पण लयच माकडानी खातोय.
विठाला विठाला हो थांबा. आता मला सांगा कशाकरिता नेलतं मला बोला ना पटकन 3 मिनिटं राहील 5 मिनिटं राहील कशाकरिता नेलतं जेवाकरिता जेवण महाराज लोकाला साधकाला सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र पैसा विचाराने द्यावा पण माणसाने अन्न शिवाजी महाराज कोणी असू दे त्याला अन्न द्यावा पुण्य करण्याकरिता नेलंय हात धुतल्यावर पाप झालं कसं पाप झालं सांगू तुम्हाला येताना महाराज होते आणि जाताना माकड आहेत विठाला विठाला हे आम्हाला सगळं येतंय पण गावात कीर्तन करणं जेवढं अवघड आहे ना महाराज हे बघा गुरुच्या समोर कीर्तन करणं सगळ्यात अवघड आणि दुसरी गोष्ट गावाच्या समोर कीर्तन करणं सगळ्यात अवघड आहे तुम्हाला एक सांगू का असा मोठा दगड छातीवर ठेवल्यासारखं होतं बघा गावात कीर्तन करणं त्याचं कारण आहे गावात कीर्तन करायचं म्हणजे सगळे माणसं रोजची आहेत बरोबर आहे की नाही मग रोजच्या माणसाला दाबून बोलता येत नाही बघा बाहेर गेलं का मग हे बोलता येतं पण तरी बोलण्याचा प्रयत्न केला सांगायचं तात्पर्य की माझं गाव आहे अंतकरणापासून सांगतो की तुम्ही चंदनाची संगत करा ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीची संगत करा आज तुमच्याकडे काहीच नसू द्या ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी आहे त्यांच्याकडे 3 गोष्टी येतात नंबर 1 जे ज्ञानेश्वरीचे साधक आहेत त्या माणसाला पैशाची कधीच कमी पडत नाही 1 नंबर 2 ज्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरी आहे त्यांच्या जीवनात संसाराचं दुःख होत नाही 2 आणि नंबर 3 ज्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरी आहे या जगातले सगळे संत त्या साधकाला मानतात एवढं नव्हे जे ज्ञानेश्वरी वाचतात ते तुकोबर आहेत त्याला संत म्हणतात की ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचून संत झालेत म्हणून ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही म्हणत असताना तू वाचितोस का हे खरं ना महाराज मी गावातलं म्हणून सांगतो पण मी ज्ञानेश्वरी वाचत असतो आणि एक गोष्ट मी सांगतो मला जेवढं या जगामध्ये अगदी 2 मिनिटं राहिले तर मी तुम्हाला सांगतो मला जर कोणी विचारलं नाही या जगात तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे तर मी खाली मान वाकून कमरेपासून वाकून सांगेल की माऊली जोपर्यंत माझ्या प्राणात प्राण आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी मला आवडू द्या या ज्ञानेश्वरीसाठी कितीही जगाने विरोध केला तरी ज्ञानेश्वरीने माझा विरोध कधी करू नये एवढंच मागतो आणि सेवा संपवतो ज्ञानेश्वर